हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचा खुसखुशीत आणि स्वादिष्ट आलू पराठा. नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी हा पराठा अगदी परफेक्ट आहे. चला तर मग सुरुवात करूया. आलू पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर, हिरवी मिरची, आले आणि लसूण, उकडलेले बटाटे, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 कप गव्हाचे पीठ. सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये थोडेसे मीठ, ओवा आणि सफेद तीळ घाला. आता थोडे थोडे पाणी घालत मऊसर पीठ मळून घ्या. पीठ जास्त कडक किंवा खूप सैल नसावे. चपातीसाठी आपण जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडं मऊसर पीठ मळा. पीठ मळून झाल्यानंतर त्यावर थोडे तेल लावून 15 मिनिटे झाकून ठेवा. आता मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, हिरवी मिरची, आले आणि लसूण घेऊन पेस्ट बनवून घ्या. एका मोठ्या बाउलमध्ये उकडलेले बटाटे घ्या आणि ते चांगले मॅश करून घ्या. मी इथे बटाटे ग्रेट करून घेते. इथे सगळे बटाटे ग्रेट करून झाले आहेत. आता एक कढई घेऊया. त्यामध्ये थोडंसं तेल घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा थोड्या परतून घ्या. यानंतर तयार केलेली पेस्ट घाला. हळद, धणे पावडर आणि जिरा पावडर, चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र मिसळा. आता त्यात ग्रेट केलेले बटाटे टाका. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व मिक्स करून घ्या. पराठ्याची चवदार सारण तयार आहे. आता मळलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करा. एक गोळा घेऊन त्याला मोदकसाठी जसा आपण वळतो तसा आकार द्या. आता त्यामध्ये बटाट्याचे सारण भरून घ्या. सर्व बाजूंनी पीठ एकत्र करून सारण व्यवस्थित बंद करा. आता हलक्या हाताने कोरडे पीठ लावून पराठा लाटा. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. तवा गरम करून त्यावर तयार पराठा ठेवा. एका बाजूने हलके डाग पडू लागले की पराठा उलटा. दोन्ही बाजूंना तूप किंवा तेल लावा. पराठा सोनेरी रंगाचा आणि खुसखुशीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
अशाच प्रकारे सर्व पराठे तयार करा. गरमागरम आलू पराठा तयार आहे. हा पराठा तुम्ही दही, लोणचे, बटर किंवा चटणी सोबत सर्व करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि चविष्ट रेसिपी सोबत. बाय.